आता आम्ही आलो इथं महाकुंभ मध्ये. इथं तुम्ही बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे. ठीक आहे, या गर्दीमध्ये तुम्ही हरवू शकता. इथं हरवल्याच्या नंतर खोया पाया केंद्र आहे. आया पाया जमीन से पाया एवढं बोलून तुम्ही या स्टॉलमधून फ्री ऑफ कॉस्ट सामान घेऊ शकता. वेलकम टू महाकुंभ. या तिघांनी मला सिरियसली घेतले. तर आता मी सकाळचं झोपतोय, रात्री जागणार, आया पाया जमीनचा पाया बोलून पैसे वाचवत पुढची ट्रिप करणार आहोत. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. ही व्हिडिओ लास्ट इयर जो महाकुंभ झाला होता त्याची आहे. तर मी जरा कामामध्ये जरा जास्त बिझी झालो होतो, त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला भेटली नाही. तर मी आता ती करतोय. महाकुंभमध्ये जाऊन आम्ही बघितली गर्दी, प्रचंड गर्दी. आणि या बाबाला बघितलं. हा बाबा काय करतोय तर काय समजत नाही. असे खूप सारे बाबा आम्ही लोकांनी इथं बघितले. चित्रविचित्र. महाकुंभची गर्दी बघायला खास आम्ही मुंबईवरून इथं आलो होतो. मग त्यानंतर दादरची गर्दी आणि महाकुंभची गर्दी याच्यामध्ये मला तर जास्त काय फरक नाही वाटला. आम्ही जेव्हा महाकुंभमध्ये आलो त्या टायमाला खूप गर्दी होती, त्यामुळे UP गव्हर्नमेंटने एंट्री आणि एक्झिट जो आहे UPचा तो बंद केला होता. तर नशीब आम्हाला एंट्री मिळाली, नाहीतर आम्हाला हे काय कुछ दे आणि हे आहेत टेंट. या टेंटमध्ये लोक राहत होते. तर तुम्हाला कार आणि टेंट बघून तुम्हाला समजत असेल की इथं किती लोक राहायला आले होते. आणि पर डे टेंटची जी किंमत होती ती खूप जास्त होती. पण आम्हाला काय तिथं टेंट मिळाला नव्हता. तर आम्ही जाताना कारमध्ये गेलो होतो. तर कार आणि आम्ही लोकांनी कॅम्पिंगवाला जो टेंट असतो तो कॅरी केला होता. तर तिथे पार्किंग होती. पार्किंगमध्ये कारमध्ये आम्ही 2 जण झोपलो होतो आणि 2 जण आम्ही जो टेंट घेऊन गेलो होतो कारच्या बाजूला लावला आणि त्या कारच्या बाजूच्या टेंटमध्ये आम्ही झोपलो होतो. तर त्यामध्ये आम्हाला थोडी मजा आली होती. हे जे वरती तुम्हाला बोर्ड दिसत आहे, संगम एरिया, बडे हनुमानजी मंदिर, आखाडा एरिया. तर सगळीकडे जाताना आम्हाला चालतच जावं लागत होतं. तर दिवसाचा 2 किलोमीटर 3 किलोमीटर हे फक्त एका किंवा 2-2 तासाला आम्ही लोक चालत होतो. आणि जरा बोर व्हायला लागलं होतं, मग बाबाला भेटायचे, काय ना काहीतरी एंटरटेन करायचेच ते लोक. आणि ढोंगी बाबा पण खूप सारे भेटत होते. आणि महाकुंभमध्ये आल्याच्या नंतर एक तर विचार सगळ्यांनीच केला होता की आपण पण महाकुंभमध्ये एक बिझनेस करायला पाहिजे. जर करोडो लोक इथं आले होते, प्रत्येकाने एक जरी प्रोडक्ट आपल्याकडून घेतला असताना एकाकडून 1 रुपये जरी कमवले असते तरी आपण करोडपती बनलो असतो. चल काय नाही, नेक्स्ट टाईम जो महाकुंभ आहे ना त्यामध्ये आपण करू. तर हा संगम क्षेत्र होता. इथं एवढा लांबून म्हणजे मुंबईवरून UPला प्रयागराजला आम्ही फक्त इथं डुबकी मारायला आलो होतो आणि नशीब आम्हाला ते भेटलं. आणि अशा प्रकारे संगममध्ये येऊन महाकुंभच्या वेळेस डुबकी घेऊन आम्ही आमचे पाप मिटवण्याचा प्रयत्न केला. पाप जरा जास्तच केलेत, लवकर साफ होत नाही, मग 2-3 डुबकी अजून मारावी लागली. संध्याकाळी जेव्हा आम्ही गंगा किनारी गेलो तर या गंगा किनारी खूप असं शांत असं वातावरण होतं. लोक पण सकाळचे चालून सगळे थकले होते. सगळे आपापल्या टेंटमध्ये गेले आणि मग आम्हाला भेटला एक निवांत टाईम. म्हणजे सकाळी जेवढी गर्दी होती त्यामुळे जो आम्हाला नीटपणे फिरायला येत नव्हतं. जेव्हा संध्याकाळ झाल्याच्यानंतर सगळी पाखरं आपापल्या घरी गेली, त्यानंतर आम्हाला जो गंगा घाट आहे तो चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करायला मिळाला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही जो आहे वेगवेगळे मंदिरं जी होती आजूबाजूची ती आम्ही कवर केली, तिथे आम्ही विजिट केली. त्यापैकी हा एक होता नागवासुकी मंदिर.
संध्याकाळचं आम्ही तिथं महाकुंभमध्येच थांबलो होतो, तर ते पण नदीच्या इथेच. तर आम्हाला तिथे गंगा आरती पण बघायला मिळाली, तर तुम्ही पण बघा. महाकुंभवरती आम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू एकदम डिटेलमध्ये ड्रोन कॅमेरासोबत. तर 12 वर्ष माझ्या चॅनलसोबत तुम्ही लॉयल राहा. 12 वर्षाच्या नंतर मी महाकुंभची पुन्हा एकदा व्हिडिओ बनवणार आहे. तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.